घ्या. कल्पेश कुठे दिसत नाहीये. अगं सकाळपासून दर अर्ध्या तासाला टॉयलेट कडे धावतोय तो. मला तर काही कळेनासच झालंय ग त्याचं. काय झालं? नाही ना माहिती काही. अगं काहीतरी अरबट जरबट खाल्लेलं असणार आहे. मग पचन संस्थेनं काढलाय मोर्चा. नाही हो बाबा, मिनरल वॉटर सोडून साधं पाणी सुद्धा पित नाही तो. बाहेरचं खाणं इम्पॉसिबल आहे. बर त्याला काही औषध दिलंय का? आता मी काय देणार औषध त्याला? गावातल्या दवाखान्यात जाऊन ये म्हणले त्याला तर नको म्हणाला. अगं त्याच्या मामानं त्याला सांगितलेत ना काही चूर्णोपाय. बाबा मी बघते. आपल्या घरी राहायला आलाय म्हणल्यावर आपल्यालाच त्याची काळजी घ्यायला हवी. कल्पेश काय होतंय रे? अरे काय झालं? मम्मा कल्पेश, अरे काय होतंय तुला? अरे नथिंग, आय एम फाईन. मला नीट सांग बघू काय झालंय. अरे माझ्या ते बॉडी पेन होते खूप आणि वरून ते डिसेंट्री पण लागलाय ने. समजा घोटाळा झालाय बघ. तू बाहेरचं काही खाल्लायस का? रेवा दे हवे. ते मम्मानी ते चूरण सांगितलं ते घेतलाय मी. ती बोली दुपारपर्यंत सगळं ठीक होईल. अरे कल्पेश, पण असं अचानक कसं झालं? तू बाहेरचं काही खाल्लायस का? अरे सांग काहीतरी, नाही तर उगाच काळजी वाटत राहील. अरे काल मी ते राणा बरोबर तालीम बघायला गेला होता ने. ते राणाने तर मलाच तालीम मध्ये उतरवला बघ. त्याच्या ते पेलवान लोकने मला एवढा मारला समजा घोटाळाच करून टाकला बघ. अरे मारला ते मारला, वरून त्याच्या काय ते थंडाई का काय ते असते ने हे पण पाजला. अरे प्यायला मला चांगला लागला म्हणून मी 1-2 ग्लास जास्त प्यायला. ते टाइमला काय वाटला नाही, पण आता मम्मा. अरे पण तू कशाला प्यायलास? ती पचायला जड असते. पैलवानांचं ठीक आहे, त्यांना तेवढा व्यायाम असतो, पण तू कशाला? असला उद्योग कोणी करायला सांगितला होता तुला? अरे त्याच्याशिवाय तुझ्या ते राणा दोस्ती करायला मागतच नव्हता ने. हे मात्र चुकीचं केलं राणाजींनी. गावात तू नवीनच म्हणल्यावर काय करायचं आणि काय नाही हे त्यांनी तुला सांगायला हवं होतं. तू आराम कर, मी बघते या राणाजींना. ए अंजली, ए अंजली, अरे ते मिस्टेक माझाच होता अंजली. अरे ऐक ने, एवढ्या मेहनतनी त्या राणाला पटवलाय. अंजलीने जाऊन काय घोटाळा नाही केला म्हणजे झाला. काल अंजलीबाईंचा शब्द राखायला कल्पेशला वय म्हणलंय खरं, पण आता त्यांचं काम नीट समजून घ्यायला पाहिजे. समजल्याशिवाय कशी मदत करणार? मदत केल्यावर तर अंजलीबाई अजून खुश होणार. हा
कल्पेशनं सांगितलं वाटतं अंजलीबाईंना. हॅलो. तुम्हाला काही कळतं का नाही राणाजी? काय केलं तुम्ही कल्पेश बरोबर? ते मदत करतो म्हणलं. मदत? ही अशी मदत करतात का? कल्पेश तुम्हाला आवडत नाही हे मला मान्य आहे, पण म्हणून त्याच्यावर असा राग काढायला नको होतात तुम्ही. का केलं तसं? मी काय केलं? अजून मदत केली कुठं? गावातली लोक शहरातल्या लोकांची मस्करी करतात हे मला माहिती होतं, पण ही अशी मस्करी तुम्ही असं कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं राणाजी. कल्पेशला मदत करणं, त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही तेच करावं असं मला वाटतं. तर तुम्ही? हो, हेच म्हणलं ना, मदत करणार आहे की मी. नाही, नको. झाली तेवढी मदत पुरे झाली, आता नको. पण मी केलं तरी काय? काल त्याला तालमीत घेऊन गेला, तिथं त्याच्याशी कुस्ती. अहो, तो काय पैलवान आहे का त्याच्याशी कुस्ती खेळायला? वर त्याला तुमची ती थंडाई पाजली, ती त्याला पचणार नाही हे तुम्हाला कळायला नको होतं का? आता त्याचं पोट बिघडलंय, तब्येत ढासळली आहे त्याची. मला याचं जरा तरी भान असायला हवं होतं राणाजी. सगळे काय तुमच्यासारख्या ताकदीचे नसतात, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे वागायचं असतं. तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. अहो, हॅलो हॅलो हॅलो. बरकत, ए बरकत. पाणी पाणी रे हिरीच पाणी रे, गड गड पाणी रे हिरीच पाणी रे, गड गड पाणी हिरीतलं पाणी रे, थंडगार पाणी रे, पाणी पाणी रे थंडगार पाणी रे, ए पाणी पाणी रे हिरीतलं पाणी रे, गारगार पाणी रे हिरीचं पाणी रे, गारगार पाणी रे, पाणी रे. बरकत. अरे हे पैलवान पैलवान रे, पैलवान पैलवान रे, लगीन कधी करणार रे, वहिनी कधी आणणार रे, पैलवान पैलवान रे, पैलवान पैलवान रे. थोबाड बंद कर, तू पेकाटात लात घालून फेकून दे नेरीत. का रे बाबा? फेक बाबा फेक. तू पैलवान आहेस, मी काय पैलवान आहे बाई? आता तुझ्या ताकदीच्या पुढे माझं काय चालणार आहे? तू सहज फेकशील मला. ताकदीचं नाव काढू नकस. मी सांगितली होती का थंडाई प्यायला? काय? कसली थंडाई? अरे कुठली थंडाई? अरे बोल की राणा, काय झालं? अरे ते कल्पेश काल तालमीत आलता, शिपारस करून मातीत बी उतरला. मग काय आपले पैलवान सोडता येतोय? मी त्याला म्हणलो की थंडाई पिऊ नको म्हणून, तरी बी गटागट थंडाई प्यायला. आता बसलाय पोट धरून. वरण अंजलीबाईंनी माझ्यावरच जाळ काढला. आता माझी काय चूक आहे ह्यात? तेरीच गलती आहे राणा. ए बरकत, अरे थांब की बरकत. तू बी अंजलीबाईंच्या गतीत आलास का? माझी काय चूक आहे? तुझी गलती म्हणजे तू माझं ऐकलं नाहीस. मी तुला 1000 वेळा सांगितलं की तो कल्पेश तो लय घोटाळेश आहे, पण तुला माझं पटत नव्हतं ना. आता झाला का नाही घोटाळा? त्या अंजलीबाईंना वाटतंय की मी या समजा मुद्दा म्हणून केलंय म्हणून. का तर म्हण त्याचा मला राग येतो. आता त्याचा राग कशा पण येईल मला? पण मी म्हणतो का म्हणून रागीने? आता एवढा मोठा घोटाळा केलाय, मग राग यायलाच पाहिजे की. नाही, मला अंजलीबाईंचा राग आलाय. त्यांना समजा माहितीये मी असं काय बी करणार नाही म्हणून, तरी बी माझ्यावर जाळ काढला. हट.
खरंच उगाच चिडले मी राणाजींवर. एवढं चिडायला नको होतं मी. चालतंय ग, चिडचिड केल्याशिवाय प्रेमात मजा नसती बघ. रेणू सिरियसली बोलते मी. मी पण सिरियसलीच बोलते. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की कल्पेशला तिथे तालमीत घेऊन जायची आणि थंडाई पाजायची काय गरज होती. एखादा माणूस आवडत नाही तर त्याच्यापासून लांब राहावं, पण त्याला असा त्रास देऊ नये. राणादा खुन्नस काढणारच नाही कधी. त्याला जर कल्पेशचा राग आला तर 10 वेळा उचलून आपटेल तो त्याला, पण असं बेरकीपणा कधीच नाही करणार. तुला बी माहिती आहे ना वये. हो ग, राणाजी असे कुणावर राग धरणाऱ्यातले नाहीये, पण मग तरी असं का व्हावं. मला तर तो कल्पेशच आगाऊ वाटतोय. तोच काहीतरी पुढे पुढे करायला गेला असेल आणि तू उगाच राणादावर खार खाते असतो. चल. पाटोबाई नमस्कार. नमस्कार. काय म्हणते चायनाचं पाहुणं? बरं आहेत ना व? काय रे भाल्यादा, तुला लईच काळजी आहे की नवीन पाहुण्यांची. ते मला चायनाला घेऊन जातो म्हटल्या. तिकडे जाऊन नाम कमव म्हटलं. पाहुणं बसल्यात पोट धरून. आणि काय र, काल तालमीत काय केलं त्याला तुम्ही? मला मनात वाटलंच काहीतरी बूम होणार म्हणून. राणाचा नक्क नक्क म्हणता तरी पाहुण्या जोश दांडगाच. अजून कुस्ती कुस्ती करत खेळलं आणि वरनं घोड लागते म्हणून थंडाई. आता ज्या मांग धरला असेल त्याच आणि वरनं तांब्या घेऊन पळत असणार. लय गळाल्यात पाहुणं. ते तेवढं माझं चायनाचं बोला की. हा. येऊ काय? ऐकलंस काय नीट? आणि तू उगाच राणादावर आरोप करतेस. हो, उगाच रागवले मी. गावातली लोक शहरातल्या लोकांची मस्करी करतात हे मला माहिती होत, पण ही अशी मस्करी. तुम्ही असं कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं राणा. चिडले असणार भयंकर. एवढं भयंकर काय बोललीस त्याला तू? तू आता उगाच माझ्या चुका काढू नको. काय करायचं ते सांग. फार अवघड झालंय सगळं. हे बघ, आता चूक झाली आहे नव तुझी, मग आता माफी माग त्याची. तू माफी मागितलीस तर राणादाचा राग लगेच जाईल बघ. अगं पण शाळा सोडून कशी जाऊ. एक काम कर, तू शाळेत हजेरी लाव आणि पोरांना सांग पहिला तास खेळायचा आहे म्हणून. बाकी सगळे मी बघते. असं पण आज हेडसर तालुक्याला गेलं म्हणजे आपल्या हेडला काही तापच नाही. खरंच जाऊ. जा. चल. गोदक का? बरकत, 4 भाज्या खोडून दे. हा. आणि राणा कुठं हाय? जेवायला येतो म्हणला होता घराकडं. तो का तिकडे बसलाय रुसून? रुसलाय? रुसायला काय झालं? बाटकबाई गावात आल्यापासून तिची रुसाफुकी लय वाढल्या बघ. अरे मग चांगलं आहे की. राणा, ए राणा. लय रुसलाय वाटतं. काय झालं र? बाटकबाईनी त्याच्यावर जाळ काढलाय.
त्या दोघांच्यात काय तर होतंय आणि इथून माझ्या डोसक्याला ताप. आता ह्यो काय जेवणार नाही, मग मी बी उपाशी. अरे कुणाच्या तरी जीव गुतला म्हणजे असं होतंय बघ. तुझा जीव गुतला की कळल तुला. रानाचा गुंतला तेवढं पास झालं. माझा नको बाबा. कुणाच्यात गुतलाय रे? कुणात म्हणजे बाईंच्यात. सांगितलं त्यानं तुला? आता सांगायला कशाला पाहिजे? उतना समजताय मेरिको. खर तर रानाला सांगायला पाहिजे, त्यालाच कळत नाही अजून. कळल कळल, आज नाही उद्या कळल. अंजली एकदम चांगली आहे बघ आपल्या रानासाठी. चांगल्या आहेत त्या, पण आज लय चुकल्या त्या. कारण नसताना रानाला एवढं कशाला वरडायचं? नाही, अंजली चुकणाऱ्यातली नाही. चल आपण बघूया काय ते. राना, अरे आणि किती हाका मारू म्हणजे येशील तू? सांगितलंच का समजा वाढून चाडून? हा का मला काय समजू नकोस. मी काय समजणार नाही. माझी काय बी चूक नव्हती. मी काय म्हणलंय काय? काय बी म्हणू नकोस. किती बी समजवलं तरी माझा राग जाणार नाही. ज्याने कुणी आणलाय त्यांनी समजावल्यावर तरी जाईल ना. गोदक्का, एकदा सांगितलं ना बा, किती बी समजवलं तरी माझा राग जाणार नाही. आता मी काय समजावू? ज्याने राग आणलाय ते आलेच समजवायला. हो, चूक झाली म्हणून शाळा सोडून आली, नाही तर परत कोणीतरी उपाशी राहायला नको. माझी चूक मला मान्य आहे राणाजी. उगाच चिडले मी तुमच्यावर. सॉरी, खरंच सॉरी. कल्पेशनी सगळा घोळ घातला हे मला कळलंय आता. पण तुम्हीच मला सांगा, मित्र म्हणून या गावात असेपर्यंत त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? हक्काने ओरडले मी तुमच्यावर. तेवढाही हक्क नाहीये का माझा? नाही, तसं नाही. हक्क आहे तुमचा, पण खरं खोटं न करता तुम्ही तर मला. मी म्हंटले ना माझी चूक झाली. आता उठा बसा काढल्यावर माफ कराल का? कान धरून काढतेच मी उठा बसा. नाही नाही, असं कसं? अहो ते कलियुगात समजा उलट होत असते, पण इतकं बी उलट झालेलं नाही. तर तुम्हीच सांगायचं उठा बसा काढायला. मी उठा बसा काढायला सांगणारी शिक्षिका नाही. हे बी खरंय म्हणा. हा, तुम्ही रुसला होता तेव्हा मी कसं तुम्हाला काजव दाखवलं होतं. आता मी रुसलोय म्हणलं, तुम्ही काय करशील? काय करू मी? मी कसं सांगणार? मी कशी हुडकून काढली होती आयडिया, तशी तुम्ही काढा की.